नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपले अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपले अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. संसदेत महिला आरक्षण विरोध विधेयक महिलांना लोकसभा आणि विधानसभेत 33% जागा आणि डिलिमिटेशन या तीन ह्याच्यावर गेली 2 दिवस अगदी चर्चेचं धुमासान चालू आहे. आणि थोड्याच वेळात या विधेयकांचा यासाठी मतदान होईल. मग सभागृहात जेवढे सदस्य उपस्थित आहेत त्याच्या 2/3 सदस्यांचं मत विधेयकांच्या बाजूनं असावं लागणार आहे, तरच ही विधेयक पास होतील. आता सभागृहात सध्या किती सदस्य उपस्थित आहेत आणि किती जण बाजूनं आणि किती विरोधात मतदान करतायत हे आपल्याला साधारण 7 वाजेपर्यंत कळू शकेल. महिलांचं सबलीकरण हवं. महिला ताटमानेनं सर्वत्र हे करावं असं सर्वत्र बोललं जातं, पण वास्तवात अगदी त्याच्या विरोधाभास असा जगात दिसून येत असतो. आणि हेच अशोक खरात प्रकरण असो, टाटा कन्सल्टंट इंडियाचं नाशिकचं युनिटमधला महिला कर्मचाऱ्यांना त्यांचं शोषण करण्याचं आणि धर्मांतर करण्याचं लावण्याचं प्रकरण असो, किंवा ह्या 2 मोठ्या प्रकरणात अगदी पण पत्रकार आहे असं भासवत ज्याने 160च्या वर महिलांच्या व्हिडिओ काढलेले आहे, त्यांच्याशी अश्लील अशी वर्तनं केलेली आहेत, तो ग्रस्त असो. यावरून जी एक पूर्वीच्या काळी म्हणलं जात होतं की पुणे की लडकी बंबई की बारिश और नाशिक का आशिक, तर याला साजेचंच नाशिकमध्ये सध्या घडतं आहे असंच म्हणावं लागेल. आशिक आहेत, पण ते मूळच्या ज्या वेगळं असं महात्म्य नाशिकला आहे त्या नाशिकमधले नाहीत, तर खरात नावाच्या जो गॉड मॅन असं त्याला म्हणून घेत होता त्या खरातच्या नाशकात हे घडतंय, एवढं मात्र खरं. आज अशोक खराताच्या एकूण त्याच्या कामाच्या ह्याच्यात एक वेगळाच पण दाखवणारी घटना घडली आहे. त्याची जी शिवालिका ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचा अशोक खरात अध्यक्ष आहे. तर या ट्रस्टचा उपाध्यक्ष असणार डॉक्टर जितेंद्र शेळके आणि त्याची पत्नी, या दोघांचा माहूरच्या देवीचं दर्शन घेऊन हे कुटुंब परत आपल्या शिर्डी या गावाकडे येत असताना समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुक्यातल्या एका गावाच्या हद्दीत डॉक्टर जितेंद्र शेळकेजी 4 चाकी एका कंटेनर खाली गेली आणि त्यात डॉक्टर जितेंद्र शेळके त्याची पत्नी जागीच ठार झाली. तर मुलावर सध्या पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता अशोक खरातचं बिंग फुटल्यामुळं साहजिकच त्या ट्रस्टवर असणाऱ्या डॉक्टर जितेंद्र शेळके यांना भीती वाटत असणार, कारण जितेंद्र शेळके हे अनेक खरातच्या उद्योगात खरातचे भागीदार आहे. अनेक जमीन खरेदी प्रकरणात डॉक्टर जितेंद्र शेळके खरातांबरोबर होते असं सांगितलं जातं. ज्या शिर्डीतल्या 2 पतसंस्थेबाबत तपास यंत्रणेने
प्रश्नचिन्ह उभा केलं आहे. त्या पतसंस्थाशी डॉक्टर जितेंद्र शेळके यांचा संबंध असल्याचं बोललं जातं. त्यामुळं मग हा अपघात झाल्यानंतर काही जणांनी हा अपघात आहे की घातपात आहे असंही केलं, पण कुणीही या खराचं बिंग फुटल्यानंतर जे काही वातावरण नाशिक आणि महाराष्ट्रात निर्माण झालं आहे त्याचा डोक्यावर परिणाम, मानसिक संतुलन बिघडल्या कारणामुळं जर डॉक्टर जितेंद्र शेळके वाहन तेच चालवत होते तर त्यांचं संतुलन बिघडून त्यांची कार त्या उभ्या कंटेनरखाली घुसली असं कोणी काही बोलायला तयार नाही. असं मात्र अशोक खरातची जसं तपास पुढे सरतोय तसं नवीन त्यानं केलेली कारनामे उघड होत आहे. अशोक खरातचं हे प्रकरण असं सुरू असतं. आता त्याला 3 प्रकरणात आत्तापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्याला पोलीस कोठडी मिळवली होती. उद्या त्याची पोलीस कोठडीची मुदत संपत आहे. त्याला उद्या परत नाशिकच्या कोर्टात उभं केलं जाईल. कदाचित उद्याही नव्याच अशा 4थ्या गुन्ह्यात SIT आणि नाशिक पोलीस त्याला परत पोलीस कोठडी मागतील अशीच चिन्ह दिसत आहे. कालपासून संसदेचं महिला आरक्षण आणि इतर 3 विधेयकाच्या संदर्भात अधिवेशन सुरू झालं आहे. काल ही अधिवेशनात अगदी गरमागरम चर्चा झाली. आजही ती होईल आणि आज दुपारी 4 वाजता मतदान होणार आहे आणि हे मतदान कसं होतं याकडं सर्वांचं लक्ष लागणार आहे. काल ज्यावेळेस ही विधेयक पटलावर ठेवण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी सभागृहाचे मत जाणून घेतलं त्यावेळेस हे विधेयक मांडण्याच्या बाजूनं 227 मतं पडली तर विरोधात जवळपास 185 मतं पडल्याचं तिथली आकडेवारी सांगते. यावरून सरकारनं जे हे विशेष अधिवेशन बोलावलं आहे त्या विशेष अधिवेशनात मांडण्यात येणारे विधेयक आणि इतर विधेयक यास मंजूर करण्यासाठी सरकारकडे 2/3 बहुमताची गरज आहे आणि तेवढं मतदान सरकारच्या बाजूनं पडेल असं दिसत नाही. त्यामुळं आज प्रत्यक्ष ज्यावेळेस मतदान होईल त्यावेळेस काय घडणार, खरंच 2/3 संसद सदस्य या बाजूनं मतदान करणार की नाही करणार याचा उलगडा आपल्याला सायंकाळी 5 वाजेपर्यंत कळणार आहे. अशोक खरात याचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर काही दिवसातच एका तथाकथित पत्रकाराचं पण असंच कृत्य नाशिकमध्येच उघडकीस आलं होतं. हा पत्रकार महाशय अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स त्यांना वेगवेगळी आमिष दाखवून त्यांना वश करत असे आणि त्यांच्याशी अनैतिक चाळे करत असे किंवा त्यांच्याकडून तशी फिल्म तयार करत असे असं सांगितलं जाते आणि त्याच्याकडेही जवळपास 150च्या वर असले गैरकृत्याचे व्हिडिओ आढळल्याचे सांगितलं जातं. अशोक खरातच्या नोकरामुळे त्याचं जसं बिंग बाहेर फुटलं तसंच त्या ग्रस्ताच्याही सहाय्यकामार्फतच हे बिंग बाहेर फुटलेलं आहे. सध्या तोही नाशिक पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहे. हे 2 घटना तसं नाशिकच्या इब्रतीला धोका निर्माण करणाऱ्या सुद्धा त्याच्यावर कडी करणारी अशी ज्या टाटांनी औद्योगिक क्षेत्रात भारतातच नव्हे तर जगभरात आपला झेंडा
उंचावत ठेवलेला आहे. त्या टाटा कन्सल्टन्सी इंडिया या TCI कंपनीची जी नाशिकची ब्रँच आहे, त्या ह्याच्या ज्या महिला कामाला येत असतात, त्या महिलांचं मग लैंगिक शोषण तिथले अधिकारी मंडळी करत होती. असं ज्यावेळेस कुणकुण बाहेर आली त्यावेळेस नाशिक पोलिसांनी आपली एक खास महिला टीम तयार केली. कंपनीत पोलीस म्हणून प्रवेश मिळणार नाही म्हणून नाशिकचे पोलीस आयुक्त आणि त्या टीमनं TCIमध्ये नोकरी मिळावी यासाठी ह्या महिला पोलीस तिथं जाऊ लागल्या. काहींना तिथं नोकरी तात्पुरती मिळाली आणि त्यातून त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं. तिथल्या प्रकरणाची मूळच ऑपरेटी अशी होती की जी महिला कर्मचारी तर कामाला होती, तिला मग वेगळ्या बक्षिसाचं आमिष दाखवून किंवा तिचं पूर्ण मानसिक तिचा अभ्यास करून तिला असं काहीतरी वेगळं करून तिचं लैंगिक शोषण केलं जात होतं आणि नंतर पुढं धर्मांतर करण्यासाठी तिला त्या मार्गावर नेण्यात होतं. मग कधी तिला नमाज पठण करायला लावण्यात येतो, तर रमजान आला तर रमजानचे उपवास पण करण्याचं त्यांना सांगण्यात येत होतं असं कळते. तर अशी ही 3 प्रकरणं नाशिकमधल्या त्या नाशिकला श्रीरामाची भूमी म्हटलं जातं. त्या नाशिकच्या जवळ त्र्यंबकेश्वराचं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. अशा सुसंस्कृत नाशिकमध्ये हे असं संस्कृतीचं हनन होणारी कृत्य जर सतत उघडकीस येत असतील तर मग काय म्हणायचं. मग जसं मी म्हणतो, आशिक का घर, घरात का नाशिकच असंच म्हणावं लागेल. एवढं मात्र खरं. IPLच्या 19व्या हंगामातील आज संध्याकाळचा 7:30ला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा सामना हा गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या 2 संघात होणार आहे. तसं कोलकाता नाईट रायडर्स अद्यापही त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांची कामगिरी करू शकलेली नाही. मात्र गुजरात टायटन्सचा संघ फॉर्मात आहे आणि तो गुणतालिकेत आता 2ऱ्या नंबरवर असल्याचं दिसून येत आहे. तसं गुजरात टायटन्सकडं फलंदाज पण चांगले आहेत आणि गोलंदाज हे संतुलित असा त्यांचा संघ आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडं फलंदाज चांगले आहेत परंतु गोलंदाजीच उणीव आहे. त्यामुळं या दोघांच्या होणाऱ्या सामन्यात माझ्या मते गुजरात टायटन्सच आज विजयी होईल. पण त्याचं उत्तर यायला रात्रीचे 11-11:30 वाजता. उद्या परत डबल हेडरचे सामने सुरू होतील आणि उद्या दुपारी 3:30 वाजता सामना होईल. तो रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल. RCBनं पण आपल्या संघाची कामगिरी उंचावण्यास सुरुवात केली असून दिल्ली कॅपिटल आपलं योग्य असा खेळ करत आहे. तर त्यांच्यात कोणाची हार आणि कोणाची जीत होईल हे उद्या आपल्याला 6च्या दरम्यान कळेल. आज तुर्तास आपण इथेच थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.